नमस्ते. आज आपण बनवणार आहोत मसाला बडीशेप. त्यासाठी सर्वप्रथम आपण पोह्याच्या चमच्याने 1 चमचा मीठ घेणार आहोत, अर्धा चमचा हळद. याला आता आपण भिजू द्यायचे. इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे. इथे कढई तापली आहे. आता आपण यामध्ये बडीशेप भाजून घेऊयात. मंद आचेवर बडीशेप अगदी 2 मिनिट परतून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण हळद आणि मीठ याचं पाणी यामध्ये घालायचे. मीठ विरघळल्यानंतरच हे पाणी घालायचे आणि परत आपण याला हलवत राहायचे. आता हळद आणि मिठाचं पाणी टाकल्यानंतर एक साधारण 5 मिनिट तरी बडीशेप भाजून घ्यायची आहे. तुम्ही अंदाज पाहून भाजून घ्यायची आहे, जास्ती पण नाही भाजायची, जेणेकरून बडीशेप करपणार नाही. आपली बडीशेप भाजून झालेली आहे. बडीशेप थंड करण्यासाठी आपण 2 मिनिट ताटामध्ये अशी पसरून ठेवायची आहे आणि परतच भांड्यामध्ये भरायची आहे. ज्या कोणती भरणी, भांडे, पाणीपुडा तुम्ही ज्यामध्ये भरणार असाल त्यामध्ये. तुम्ही पाहू शकता आपली बडीशेप भाजून झालेली आहे. जेव्हा आपण मार्केटमधून ही भाजलेली बडीशेप आणतो ना, तर तेव्हा याचा रेट डबल असतो भाजलेली असल्यामुळे. तर साधी बडीशेप आणा आणि घरी एकदा नक्की भाजून पहा. चवीला सुद्धा खूप छान लागते. आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.